स्क्रीन विजिबल आहे ना सगळ्यांना? हो. ओके. हम्म. तर आपण काय बघत होतो रॅपर क्लासमध्ये? आपण बघतोय की प्रिमिटिव्ह आणि ऑब्जेक्ट. तर आता याच्यामध्ये तुम्हाला पहिली गोष्ट असेल ती म्हणजे प्रिमिटिव्ह टू ऑब्जेक्ट. ठीक आहे. तर हा जो कन्सेप्ट आहे याला म्हणतात प्रिमिटिव्ह मधून ऑब्जेक्ट मध्ये, म्हणजे छोट्यामधून तुम्ही त्यांना आणखीन मोठ्यामध्ये, म्हणजे काइंड ऑफ तुम्ही त्यांना ऑटोमेट करताय. म्हणजे मी असं लक्षात ठेवलंय की आता तुम्हाला ऑटोमॅटिक फीचर्स मिळत आहेत. म्हणून याचं नाव आहे, तर ते म्हणजे ऑटो बॉक्सिंग. याला म्हणतात ऑटो बॉक्सिंग. ठीक आहे. आणि याच्या उलट, जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट ला कन्वर्ट करता प्रिमिटिव्ह मध्ये, म्हणजे एक मोठा आहे ऑब्जेक्ट, म्हणजे खूप त्याला फीचर असलेली गोष्ट आहे, आणि त्याच्यामधून तुम्हाला काहीतरी छोट्यापर्यंत पोहोचायचं आहे. त्यामुळे याचं नाव आहे ते म्हणजे अनबॉक्सिंग. म्हणजे त्या बॉक्स ओपन ओपन करत तुम्ही आतमधल्या छोट्या गोष्टीपर्यंत पोहोचता. म्हणजे मी हे लक्षात ठेवताना याचं नाव असं ठेवलंय. म्हणजे कन्फ्युजन होतं बऱ्याचदा की ऑटो बॉक्सिंग कुठलं आणि अनबॉक्सिंग कुठलं. तर कधी कधी इंटरव्ह्यू क्वेश्चन्स असं पण येतो की टेल मी अबाउट ऑटो बॉक्सिंग अँड अनबॉक्सिंग, हॅव यू परफॉर्म सम ऑटो बॉक्सिंग और अनबॉक्सिंग. तर याचं उलट सुलट काही विचारलं तरी ते असते हेच की तुम्हाला आपले ऑब्जेक्ट क्लास तू प्रिमिटिव्ह मध्ये कन्वर्ट करता येतं का, किंवा केलंय का कधी, आणि कसं करतात. ठीक आहे. ते सिम्पल आहे. याच्यामध्ये ऍक्च्युली आधी ही गोष्ट काहीतरी करायला लागायची आधीच्या जावाच्या व्हर्जन्स मध्ये. आता आपण जे जावा वापरतोय त्याच्यामध्ये हे एकदम सिम्पल गोष्ट आहे. तर याच्यामध्ये काहीच नाही करायचं आता. फक्त आपल्याला इज इक्वल टू साईननी सगळं हँडल करायचंय. बाकीची सगळी केअर जावा घेतोय. आपल्याला फक्त असाइन करायचंय. बाकी आपल्याला काहीच नाही करायचंय. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं, तर आता हे एक इंटिजर आहे सपोज. पहिलं तर आपण काय बघतोय, तर प्रिमिटिव्ह ला आपण करतोय ऑब्जेक्ट्स मध्ये. ठीक आहे. प्रिमिटिव्हला कन्वर्ट करतोय आपण ऑब्जेक्ट मध्ये. तर याच्यात आपल्याला एवढंच करायचंय की एक प्रिमिटिव्ह आपण जर आपलं ऑलरेडी आपण घेतलंय, हे वरती आपलं हे जे प्रिमिटिव्ह ए आहे ते प्रिमिटिव्ह आहे, आणि एक्स आहे ते ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. आता याची व्हॅल्यू मी बदलतो. याची व्हॅल्यू देतो 20. थोडी वेगळी देतो म्हणजे आपल्याला कळेल की कन्वर्जन होत आहे. आणि इथे मी फक्त काय करतोय, तर आता मला प्रिमिटिव्हला मला करायचं ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट. तर मी काय करतो, जर एक्स आहे माझा ते ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. या ऑब्जेक्ट मध्ये मी व्हेरिएबल टाकतो, हे माझं प्रिमिटिव्ह होतं ए. ओके. म्हणजे काय झालं बघा, राईट हँड साईडला जे व्हेरिएबल होतं ते कुठलं आहे, ते आहे प्रिमिटिव्ह व्हेरिएबल. आणि लेफ्ट हँड साईडला मी जे घेतलं एक्स, ते कुठलं आहे, ऑब्जेक्ट व्हेरिएबल. तर मी प्रिमिटिव्हला टाकले ऑब्जेक्ट मध्ये. त्यामुळे आता एक्स मध्ये व्हॅल्यू कुठली आली आहे, ए ची व्हॅल्यू आली आहे. पण त्याचा डेटा टाईप बदलून आता कुठला झालाय, तर इंटिजर झालाय. ठीक आहे. तर आता जर आपण एक्स ला प्रिंट केला इकडं, तर एक्स ची व्हॅल्यू पण 10 झाली आहे बघा. ठीक आहे. आणि आता एक्स कडे तर ऑलरेडी सगळे फीचर आहेतच. म्हणजे एक्स डॉट आपण करतो हे फीचर तर त्याच्याकडे राहिलेलेच आहेत सगळे. हम्म. तर म्हणजे थोडक्यात जो ए होता त्याला आपण काय केलं, कशामध्ये टाकला, कन्वर्ट करतोय. म्हणजे कळलं ना, म्हणजे ए ची व्हॅल्यू आपण प्रिमिटिव्ह मधून टाकतोय ह्याच्यामध्ये ऑब्जेक्ट मध्ये. तर डायरेक्टली आपण असं पास करतोय आणि हे अलाउड आहे. इज इक्वल टू आपण टाकतोय. आधी अशी नव्हती, आधी याच्यासाठी आपल्याला काहीतरी लिहायला लागायचं मध्ये. पण आता आपल्याला लोड घ्यायची गरज नाही. आपण फक्त इज इक्वल टू टाकायचं आणि असं असाइन करतो. प्रिमिटिव्हची व्हॅल्यू आपण असाइन केली कशाला, ऑब्जेक्टला.
आणि ते कन्वर्ट झाली. ते इंटरनली जावानी करून घेतलं. त्याला म्हणतात ऑटो बॉक्सिंग. ठीक आहे. आता याच्यात उलट. तर अनबॉक्सिंग. अनबॉक्सिंग मध्ये फक्त याच्या उलटीच गोष्ट होणार की हम्म, आता इथे मी आणखीन एक इंट बनवतो. एक इंट घेतो बी. ओके. आणि बी मध्ये आता तर मला बी डॉट हे काय नाहीच आहे, ते म्हणजे प्रूव्ह होते की बी ला माझ्या कुठल्या मेथड नाही आहेत. आता आपण बघू की अनबॉक्सिंग. अनबॉक्सिंग मध्ये आपण काय करू, तर हे जे आपण घेतलं होतं एक्स आपला ऑलरेडी वरती आहे. तो काय आहे, ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. तर आता आपण उलट करू. तर लेफ्ट हँड साईडला आपण ठेवलंय आता प्रिमिटिव्ह, आणि त्याच्यामध्ये आपण टाकले एक्स ला. ठीक आहे. तर हे पण अलाउ झालं. आणि मग आपण खाली काय करू, तर बी ची व्हॅल्यू प्रिंट करू. ठीक आहे. आणि ती एक्स ची व्हॅल्यू परत बी मध्ये पण गेली. म्हणजे थोडक्यात ऑब्जेक्ट मधली व्हॅल्यू आपण डायरेक्ट प्रिमिटिव्हला पाठवू शकतो, प्रिमिटिव्ह मधली व्हॅल्यू आपण डायरेक्ट ऑब्जेक्टला असाइन करू शकतो. असं एकमेका डेटा टाईप मध्ये आपण कन्व्हर्जन करू शकतो. ठीक आहे. तर याला म्हणतात ऑटो बॉक्सिंग आणि अनबॉक्सिंग. तर याच्यात आता मी फक्त इंटिजर दाखवलं, इंट इंट दाखवलं. तर आता याच्यात असे बरेच क्लास आहेत, हे तुम्हाला पण माहिती आहे की डेटा टाईप किती आहेत. तर जसं मी इंटिजर सांगितलं, तसे ऑलरेडी आपण डेटा टाईप जसं शिकलो तसं तुम्हाला माहिती आहे की इंटिजर मध्ये परत बाईट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर परत शॉर्ट आहे. परत फ्लोट आहे, लॉंग आहे. त्याच्यानंतर काय डबल आहे, कॅर आहे, बुलियन आहे. तर ही एक जे मी उदाहरण सांगितलं, तर हे एक उदाहरण तुम्ही सगळ्यांसाठी करू शकता. म्हणजे बाईट उद्या आला तर याच्यासाठी परत रिस्पेक्टिव्ह त्यांचे क्लासेस पण बनवलेत यांनी, जावाने. म्हणजे आता बाईट आहे, बाईट साठी जावाचा क्लास आहे बाईट. तर जसं इकडं इंट आणि इंटिजर मध्ये कन्वर्ट केलं, मी तुम्हाला एक दाखवलं फक्त इंट आणि इंटिजर मध्ये कसं कन्वर्जन होईल. काय कन्वर्जन म्हणजे काहीच नाही करायचं, फक्त इज इक्वल टू टाकून उलट सुलट पाठवायचं आणि ते अलाउड आहे एवढंच सांगायचं आपल्याला. तर तसं आता तुम्ही बाईट बाईट मध्ये, त्याच्यानंतर शॉर्ट आहे. तर शॉर्ट साठी याच्यामध्ये तोच आहे, फक्त एक कॅपिटल केलं लेटर, समजते ना सगळ्यांना. स्मॉल इंट जो आहे हा म्हणजे प्रिमिटिव्ह झाला, आणि कॅपिटल जिथे इंटिजर येतो तो म्हणजे ऑब्जेक्ट क्लास झाला. हे फक्त समजून घ्या. म्हणजे बाईट म्हणजे प्रिमिटिव्ह झाला, आणि कॅपिटल बाईट म्हणजे क्लास झाला. शॉर्ट प्रिमिटिव्ह झाला, कॅपिटल शॉर्ट म्हणजे क्लास झाला. कॅपिटल एस नाही असणारा शॉर्ट म्हणजे क्लास झाला. ठीक आहे. आणखीन कुठला आता शॉर्ट नंतर फ्लोट आहे. तर फ्लोट साठी फ्लोट नावाचाच क्लास आहे. त्याच्यानंतर कुठलं घेतलं आपण, लॉंग घेतलं. लॉंग साठी लॉंग नावाचा क्लास आहे. त्याच्यानंतर डबल घेतलं. डबल साठी डबल नावाचा क्लास आहे जावामध्ये. त्याच्यानंतर कॅर घेतलं. तर कॅरचं फक्त नाव बदलतं, कारण कॅर शॉर्ट फॉर्म आहे ना. जसं इंट होतं शॉर्ट फॉर्म, तसं इंटिजर होतं, तसंच कॅरेक्टरचं नाव शॉर्ट फॉर्म असल्यामुळे इथे क्लासचं नाव पण तसंच, जसं इंटिजरचं होतं तर कॅरेक्टर नावाचा क्लास आहे. ठीक आहे. आणि बुलियन साठी बुलियन नावाचा क्लास आहे. तर या सगळ्या प्रिमिटिव्ह साठी हे क्लासेस जेव्हामध्ये आहेत, तर तुम्ही या एकमेकांमध्ये व्हॅल्यू अशा पास करू शकता. एवढंच त्याचा मुद्दा आहे. आधी हा क्वेश्चन्स जरा इम्पॉर्टंट होता, कारण याच्यासाठी मध्ये आपल्याला काहीतरी करायला लागायचं. आता जावानी ते आपलं काम वाचवलंय, आपण फक्त इज इक्वल टू देऊन करा, आतमधून जावा बघतो काय करायचं. तर डायरेक्टली हे अलाउड होतं. कळलं सगळ्यांना. फक्त एक कन्सेप्ट डोक्यात ठेवा की तुम्ही असाइन याला हे करतात कशाला, काय करता तेव्हा काय होतं. तर ऑटो बॉक्सिंग म्हणजे लेफ्ट हँड साईडला तुमचा कोण असतो, तर ऑब्जेक्ट असतो, आणि राईट हँड साईडला असतो प्रिमिटिव्ह. आणि अनबॉक्सिंग म्हणजे लेफ्ट हँड साईडला प्रिमिटिव्ह असतो आणि राईट हँड साईडला ऑब्जेक्ट असतो. ठीक आहे. एवढाच कन्सेप्ट आहे. हम्म? तर हे फक्त माहिती पाहिजे की असं इंटर कन्वर्जन होतं. आणि असं आपण का करतो, सिम्पल. तर काचं रिझन काय, तर आता तुम्ही नॉर्मल इंटिजर घेतलं तर त्या इंटिजरला तुम्हाला पुढे मेथड वापरता नाही येणार ना कुठली. बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला, जर तुम्ही त्याला कॅपिटल याच्यामध्ये करून घेतलं, तर ह्याच्यात वेगवेगळ्या मेथड्स आहेत, ते तुम्ही इन फ्युचर वापरू शकता. तर त्याच्यामुळे या गोष्टी तुम्हाला करायला लागतात. कधी कधी तुम्हाला नॉर्मल इंटिजरच्याच व्हॅल्यू लागतात. एकदम कधी कधी तुम्हाला बेसिक गोष्टी लागतात, तेव्हा तुम्ही अनबॉक्सिंग पण करू शकता. तर ते बघू आपण पुढे जशी गरज पडेल तसं. फक्त हे समजून घ्या की हे होतं.
सिंपल गोष्ट होती, फक्त हे माहिती पाहिजे तुम्हाला की ऑब्जेक्ट असे आहेत, हे प्रिमिटिव्ह टाइप्स आहेत आणि त्याचे जावामध्ये असे क्लासेस आहेत, हा कन्सेप्ट माहिती पाहिजे आणि एकमेकांमध्ये इज इक्वल टू टाकून हे लोक कन्वर्ट होतात. एवढं फक्त तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. तर हा झाला याचा एक पार्ट, इंटर कन्वर्जनचा एक पार्ट झाला, तो एकदम सोपा होता. त्याच्यातला एक दुसरा पार्ट, रॅपरचा दुसरा पार्ट, की ऍक्च्युली रॅपर क्लासेसच्या ज्या मेथड्स आहेत ज्या आपण वापरतो, तर त्या थोड्याशा म्हणजे तुम्हाला जे लक्षात ठेवायचं आहे तो दुसरा पार्ट आहे. हे तर सोपा आहे, इज इक्वल टू करून तुम्ही करताय. तर आपण बघू. तर अं, या रॅपर क्लासेसमध्ये जर तुम्हाला कन्व्हर्जन करायचं असेल, हे तर एकात एक होतं, म्हणजे बाईटला तुम्ही बाईटलाच टाकताय, इंटिजरला तुम्ही इंटिजर मध्येच टाकताय, म्हणजे रिस्पेक्टिव्ह किंवा सिमिलर डेटा टाईप होते. ठीक आहे. तर हे त्याच्यामुळे इझी इक्वल टू नाही होत होतं. आता आपण काय बघणार आहोत, की तुम्हाला याच्यामध्ये एकामधून दुसऱ्याला कन्वर्ट करायचंय. तर आता याच्यासाठी रॅपर क्लासेसचा यूज होतो. म्हणजे तुम्हाला कशाचा कन्वर्ट करायचंय, तर समजा आता इंटिजर आहे, इंटिजरला तुम्हाला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करायचं आहे. स्ट्रिंग आहे, स्ट्रिंगला तुम्हाला बुलियन मध्ये कन्वर्ट करायचं आहे, इंटिजर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. असं कशा कशामध्ये उलट सुलट तुम्हाला कन्वर्ट करायचंय. ठीक आहे. तर हे कसं करायचं, तर याच्यासाठी जे आपण गोष्टी बघतोय, तर आता मेन काय आहे, ही गोष्ट जी आहे ती सगळी ना जास्त करून स्ट्रिंग पर्स्पेक्टिव्ह आहे. म्हणजे काय बघा, तर आपण जे बघणार आहोत ते मेथड्स, त्या फक्त आपण स्ट्रिंग पर्स्पेक्टिव्ह बघणार आहोत. कारण आपल्याला रिअल लाईफ मध्ये कसं होतं, फ्रेमवर्क जे असतं त्याच्यामध्ये वेबसाईट असतात वेगवेगळ्या, तुमचे जसं डोमेन असेल त्याच्यानुसार तुमचा गॅप असेल, तर वेगवेगळी पेजेस असतात. तर त्या पेजेसवरनं आपण डेटा फेच करतो. तर तो डेटा जो असतो तो स्ट्रिंगच्या फॉर्मॅटमध्ये असतो. ठीक आहे. समजा एखादी वेबसाईट तुम्ही ओपन केलीत कुठली पण, हम्म, आणि त्या वेबसाईटवर सपोज एखादा डेटा आहे. ठीक आहे. असा डेटा मिळाला, तर आता ही व्हॅल्यू मला कॅल्क्युलेट करायची आणि असं अज्युम करा की ही व्हॅल्यू कुठली तरी प्राइस आहे. ठीक आहे. 5.1.1 अशी एक प्राइस आहे काहीतरी, की इथे सपोज 38.4 आहे, किंवा अशी एक व्हॅल्यू आहे की प्राइसिंग आहे माझी, किंवा इथे 3978 आहे, तर एवढी माझी प्राइस लागते माझ्या कोटसाठी, असं अज्युम करा. आणि ही मला घ्यायची आहे माझ्या फ्रेमवर्कमध्ये. हम्म. तर मग मी याचा एक्सपाथ वगैरे टाकतो, गेट टेक्स्ट वगैरे मेथड वापरतो आणि ही व्हॅल्यू घेतो. पण जेव्हा ही व्हॅल्यू येते ना माझ्याकडे, तेव्हा ती ऍज अ स्ट्रिंग येते. याच्या आतमधले याच्या वरचं जे सगळं येतं, भले याच्या इंटरनल व्हॅल्यू कुठल्या पण असतील, भले ही डेट आहे, ही डेट आहे, बरोबर आहे ना. पण जेव्हा तुम्ही ज्याला फेच करता तेव्हा याच्या वरती ती ऍज अ स्ट्रिंग म्हणून रिप्रेझेंट केली आहे ना. त्यामुळे जेव्हा ती आपल्या कोडमध्ये आपण घेतो कुठले तरी गेट टेक्स्ट वापरून वगैरे, तेव्हा ती ऍज अ स्ट्रिंग येते. जरी ती इंटरनली इंटिजर असेल, डबल असेल, कॅलेंडर असेल, म्हणजे टाइम असेल, काही असेल, तरी येताना ती येते ऍज अ स्ट्रिंग म्हणून. त्याच्यामुळे उद्या ती तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर कंपॅरिझन करायचं आहे, ऍडिशन सबट्रॅक्शन करायचे, मल्टिपल ऑपरेशन करायचे, की प्राइस 1,000 पेक्षा जास्त असेल तर ही कंडिशन, 1,000 पेक्षा कमी असेल तर ती कंडिशन, असं वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. तर त्यासाठी तुम्हाला त्याच्यावर मॅथमॅटिकल ऑपरेशन करायला लागणार आहेत, कंपॅरेटिव्ह ऑपरेशन करायला लागणार आहेत. त्यामुळे तुम्हाला ती गोष्ट पहिली तर इंटिजर मध्ये कन्वर्ट करायला लागते. कळलं? किंवा जो त्याचा रिस्पेक्टिव्ह डेटा टाईप असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ती गोष्ट कन्वर्ट करायला लागते. आणि त्याच्यामुळे तुम्हाला जास्त करून स्ट्रिंग टू या बाकीच्या गोष्टी आहेत कन्वर्ट करायच्या, त्या मेथड लागतात. कारण इकडे जो सगळा डेटा आपण करतो ना तो स्ट्रिंग मध्ये असतो. आणि परत तुम्हाला कधी कधी उलट पण करायला लागतं, की काही गोष्टी परत तुम्हाला स्ट्रिंग मध्ये पण कन्वर्ट करायला लागतात. जेव्हा सेंड करायचा असतो एखादा डेटा, तर तो पाठवताना बऱ्याचदा तुम्हाला तो स्ट्रिंग मध्ये कधी कधी कन्वर्ट पण करायला लागतो. ठीक आहे. त्याच्यामुळे स्ट्रिंग पर्स्पेक्टिव्ह हा खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. त्यामुळे हे बघताना आपण मेन फोकसला आपला असणार आहे ते म्हणजे स्ट्रिंग. तर कारण काय होतं, की इंटिजर फ्लोट हे सगळे काय मॅथमॅटिकल रिलेटेड गोष्टी आहेत, आणि स्ट्रिंग ही काय, तर एक टेक्स्ट रिलेटेड गोष्ट आहे. ते फक्त डिस्प्ले करण्यासाठी, आणि आपली जी वेबसाईट आहे त्याच्यावर आपण डिस्प्ले करतो गोष्टी, बरोबर. त्यामुळे डिस्प्ले करणं आणि त्याच्या आतमधले ऑपरेशन करणं या दोन पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत, आणि त्याचा कुठेतरी आपल्याला बॅलन्स करायला लागतो. त्याच्यामुळे आपल्याला हे इंटर कन्वर्जन करायला लागतं. ठीक आहे. तर आता आपण एक एक करून बघू की कसं होतं. आता हे तर तुम्हाला इकडे कळलं, की
हे ऑटो बॉक्सिंग आणि इनबॉक्सिंग कळलं तुम्हाला. ठीक आहे. आता एक नवीन क्लास बनवतो. न्यू क्लास. आणि कन्व्हर्जन नाव देतो याला, कन्व्हर्जन डेमो. प्लीज वायरमॅन फिनिश. ठीक आहे. क्लास घेतला आपण नवीन, त्याच्यामध्ये आपण हे कन्व्हर्जन कसं करतो ते बघू. तर सगळ्यात पहिलं तर आपण बघू की जर स्ट्रिंग असेल आपल्याकडे, स्ट्रिंग आहे आणि आपल्याला त्याला वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे स्ट्रिंगला आपल्याला करायचं आहे कन्वर्ट इंट मध्ये. त्याच्यानंतर स्ट्रिंगला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे फॉर एक्झाम्पल डबल मध्ये. हम्म. त्यानंतर स्ट्रिंगला आपल्याला करायचं आहे बुलियन मध्ये, कुठल्या पण गोष्टीमध्ये, म्हणजे स्ट्रिंग सोडून जे दुसरे फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्याला कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे. तर हे कसं करायचं ते आपण बघू आता. ठीक आहे. तर पहिलं तर आपण बघू की पहिली तर एक स्ट्रिंग घेऊ नॉर्मल. आता या ज्या आपण स्ट्रिंग घेणार आहोत त्या बरं ठीक आहे बघू. पहिली तर एक स्ट्रिंग घेऊ. एक S1 नावाची स्ट्रिंग घेतो आणि काही त्याच्यामध्ये नाव देतो मी. समजा आपली जी प्राइस आली आहे, ती प्राइस काहीतरी आली आहे वरती 150. अशी प्राइस आपली वरती कुठेतरी डिस्प्ले झाली आहे. हा कन्सेप्ट समजून घ्या सगळ्यांनी की कुठे वापरणार आहोत आपण. तर फ्रेमवर्क मध्ये वापरणार आहोत. इथं आपण बघितलं की कोट प्राइस असं समजा तुम्ही, ते कोट प्राइस येते आणि ती आली 150. मी कोट क्रिएट केलीत तर ती 150 त्याची प्राइस आली. हम्म. तर ही 150 तुम्ही फेच केली आणि ती स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये आहे तुमच्याकडे इथं 150 बरोबर. आणि तुम्हाला काय करायचंय, ती स्ट्रिंग फॉर्मॅट मधली जी कोट 50 आहे ती तुम्हाला कन्वर्ट करायची इंटिजर मध्ये. ठीक आहे. तर पहिलं तर आपण बघतो स्ट्रिंग इंटू इंटिजर. तर ते कसं करणार. तर त्याच्यासाठी बघा, एक जी मेथड आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला रॅपर क्लास इंटिजर वापरायला लागतो आणि इंटिजरची एक मेथड वापरायला लागते. कसं करता बघा. तुम्हाला कन्वर्ट करायची इंटिजर मध्ये. ठीक आहे. तर मग तुम्हाला इंटिजर क्लास वापरायला लागतो. ज्याच्यात कन्वर्ट करायची आहे ना, तो क्लास वापरायला लागतो. लक्षात ठेवा, स्ट्रिंग मधून तुम्हाला जेव्हा कन्वर्ट करताय तुम्ही, तर ज्याच्यात कन्वर्ट करायचे तो क्लास वापरायला लागतो. आणि डॉट देऊन तुम्हाला ती मेथड द्यायला लागते. ठीक आहे. तर आता इंटिजर मध्ये तुम्ही कन्वर्ट करताय, तर त्याच्यामुळे स्ट्रिंग मधून जेव्हा तुम्ही इंटिजर मध्ये कन्वर्ट करता, तेव्हा ही मेथड आहे ती आहे पार्स इंट नावाची मेथड आहे. तर जेव्हा तुम्ही PAR टाकाल तेव्हा तुम्हाला हे पार्स इंट मेथड मिळेल. तर ही मेथड थोडीशी तुम्हाला फक्त लक्षात ठेवायची आहे. तर इथे बघा, बाय डिफॉल्ट तुम्हाला पॅरामीटर काय आलं, स्ट्रिंग आलं. तर इथे कुठलं स्ट्रिंग आपली S1 आहे, तर मी S1 पास केली. ठीक आहे. तर हे जेव्हा होईल तेव्हा याच्यामध्ये काय होईल, तर ही कन्वर्ट होईल कशामध्ये, इंटिजर मध्ये. इंटिजरच्या ऑब्जेक्ट मध्ये ही कन्वर्ट होईल. ठीक आहे. तर आता याचं म्हणजे याला जर तुम्ही स्टोअर करायचं असेल, तर तुम्ही आता याला इंटिजर I1 मध्ये स्टोअर करू शकता, जर तुम्हाला स्टोअरच करायचं असेल तर. ठीक आहे. हा आता इंटिजर म्हणला. हम्म? तर म्हणजे उद्या तुम्हाला याच्यावर मॅथमॅटिकल ऑपरेशन करायला लागतील. म्हणजे तुम्ही काय केलं थोडक्यात, S1 ला कन्वर्ट केलात इंटिजर मध्ये. I1 आता इंटिजर म्हणला, ही S1 ची स्ट्रिंग पास केली तिथं कुठल्या मेथडनी, इंटिजर पास स्ट्रिंग. त्यामुळे ही 150 जी स्ट्रिंग होती ती आता याच्यामध्ये कन्वर्ट झाली. कळलं. तर ही आता 2 स्टेपची मेथड झाली. ठीक आहे. आपण असं नको करूया. आपण तर पहिले प्रूव्ह करू की यांनी खरोखर काहीतरी प्रॉब्लेम होतोय. तर कसं करूया बघा, आपण आपण 2 स्ट्रिंग घेऊ, आणखीन एक स्ट्रिंग घेऊ. स्ट्रिंग S2 घेऊ. S2 एक दुसरी प्राइस आहे त्याची, असं अज्युम करू. आणि ही प्राइस आहे सपोज 10. S2 10 आहे. आता
मला काय प्रिंट करायचंय, समजा मी एक प्रिंट करतोय. बघा लक्षात द्या नीट. अं, या दोन व्हॅल्यूची मला ऍडिशन करायची आहे. या दोन स्ट्रिंगची मला ऍडिशन करायची आहे. ठीक आहे. तर मग मी या स्ट्रिंग जर दिल्या, आता मी काय समजलो की ओके, मी तिकडल्या स्ट्रिंग फेच केली 150 आणि दुसरी व्हॅल्यू 10 आहे, तर मला तो दोघांची ऍडिशन बघायची, ती माझी फायनल प्राइस झाली. असं काहीतरी आहे. आणि इथे मी जर एक कॉन्कॅटिनेशन दिलं, म्हणजे ऍडिशन, असं मीच दिलं मला याची ऍडिशन करा, हे साइन जर दिलं S1 S2. ठीक आहे. आणि समजा आता मी 5 करत नाहीये, अज्युम करा हे नाहीच आहे, आणि मी जर हे रन केलं तर काय होईल? आता सगळ्यांना आपण जाणकार आहोत, आपल्याला माहिती आहे काय होईल. तर हे ऍडिशन न होता यांच्यामध्ये काय होईल? कॉन्कटेनेशन होईल. कळलं ना? 150 110, आपण एक्सपेक्ट काय करत होतो? 160 आलं पाहिजे. कळलं आता हे इश्यू का होतात? कारण आपण तर तिकडनं इंटिजर व्हॅल्यू फेच केली होती, वरतून ती प्राइस इंटिजर होती ना. फ्रेमवर्क मध्ये, आपल्या वेबसाईट मध्ये ती प्राइस होती, पहिली प्राइस 1 होती, प्राइस 2 होती, तर दोघांची ऍडिशन केली की आपल्याला फायनल व्हॅल्यू मिळणार होती. पण तिथनं येताना ती ऍज अ स्ट्रिंग येते, त्याच्यामुळे हे कॉन्कॅटिनेशन करते. आता आपल्याला काय करायचंय? तर आपल्याला त्याला ही पार्सेंट वापरायचं आहे. ठीक आहे. तर मग आपण दोघांना पण काय करणार? पार्सेंट करणार. आणि इथे मी काय करतो, आता परत एक वापरतो, सिस्टम वापरतो. आणि इथे आता मी या पार्सेंट केलेल्या व्हॅल्यू टाकतो. बघा नीट मी काय करतोय. Ctrl+C. आता ही पार्सेंट केल्यावर ही व्हॅल्यू बनणार इंटीजर. ठीक आहे. तर ही टाकली, आणि प्लस परत एकदा मी पार्सेंट करतोय. आता मी कोणावर करतोय? S2 वर पण करतो पार्सेंट इथं. तर इथे मी S2 टाकतो. हम्म. आता ह्या लाईनची गरज नाही. आणि मी आता काय केलं बघा, S1 स्ट्रिंग ला मी पार्सेंट करून कन्वर्ट केलं इंटीजर मध्ये, तर इथे ती इंटीजर व्हॅल्यू, आणि S2 ला पण मी कन्वर्ट केलं इंटीजर मध्ये, आणि मग दोघांची ऍडिशन केली. म्हणजे हे यांनी प्रूव्ह होईल, जर इथे जर आपल्याला ऍडिशन आली 160, तर प्रूव्ह होईल की आपलं पार्सेंट फंक्शन खरोखर स्ट्रिंगला इंटीजर मध्ये कन्वर्ट करत आहे. कळलं? हे प्रूव्ह करण्यासाठी मी ही टेक्निक वापरली. आता आपण रन करू. ठीक आहे. रिझल्ट तुमच्या समोर आहेत. पहिल्या याच्यामध्ये कॉन्कटेन्शन झालं S1 S2 वर, पण तेच मी जेव्हा S1 आणि S2 ला पार्सेंट केलं इंटीजर डॉट पार्सेंट, तेव्हा ते इंटीजर म्हणले, त्यामुळे त्या दोघांमध्ये ऍडिशन झाली. कळलं सगळ्यांना याचं महत्व, आणि कुठे वापरतात, का वापरतात, का कुठे? क्लिअर झालं कसं? हे सगळं क्लिअर झालं सगळ्यांना? की आपण आता काय बघितलं? स्ट्रिंग टू इंटीजर जर कन्वर्ट करायचं असेल तर कसं करायचं ते आपण बघितलं. ठीक आहे. आता हा एक झाला. काही नसेल कळत ते विचारा. स्ट्रिंग टू इंटीजर पहिला पार्ट झाला. आता इंटीजर म्हणजे आपण इंटीजर इथे मी म्हणतोय, पण ऍक्च्युली कन्वर्जन कशात होतंय? तर हे होतंय इंटीजर मध्ये होतंय कन्वर्जन. परत तुम्हाला पाहिजे असेल तर याला तुम्ही इंट मध्ये नॉर्मल घ्या, पण ऍक्च्युली हे इंटीजर मध्ये तो कन्वर्ट करतो. ठीक आहे. तर आता बघा. हम्म, आता दुसरं करू. अं, आता हे जर तुम्हाला स्ट्रिंगचं डबल मध्ये करायचंय, ठीक आहे, तर मेथड फक्त कुठली आहे? इंटीजर झालं. आता हे जर डबल मध्ये करायचंय, तर मेथड फक्त वेगळी आहे. ती आहे, ती म्हणजे डबल आहे तुमचं. बरोबर, मी काय म्हटलं? स्ट्रिंग मध्ये तुम्हाला ज्याच्यामध्ये कन्वर्ट करायचंय त्या क्लासची मेथड राहणार. बरोबर. तर तुम्हाला डबल मध्ये कन्वर्ट करायचंय, त्यामुळे तुमची डबल क्लासची मेथड राहणार. डबल क्लास घ्या आणि त्याची डॉट मेथड, आणि त्या मेथडचं नाव आहे, जशी पार्स इंट होती मेथड, तशी याची एक्झॅक्टली आहे पार्स डबल. आणि याच्यामध्ये पण तुम्ही स्ट्रिंग देऊ शकता. ठीक आहे. तर हे पण आता तुम्ही, मी याच्यामध्येच टाकून देतो, म्हणजे आपल्याला दिसेल ते वर्क होताना. हे सगळ्यांना कळलं? जसं इथे आपण इंटीजर डॉट पार्स इंट होती, तसं इथे डबल डॉट पार्स डबल आहे. म्हणजे काहीच वेगळं नाहीये, कम्पॅरेटिव्ह स्टडी आहे. तर इथे आता मी याला यांनी रिप्लेस करतो. Ctrl+X करतो, आणि याला, आणि याला रिप्लेस करतो. इथे पहिल्यांदा S1 जाईल आणि दुसऱ्याला S2 जाईल.
S1 ची स्ट्रिंग आहे ती 5 डबल करून याच्यात होईल, S2 स्ट्रिंग आहे ती परत 5 डबल करून होईल, आणि दोघांची ऍडिशन प्रिंट होईल. ठीक आहे, आले डबलची व्हॅल्यू, डबल फॉर्मॅटमध्ये झाली प्रिंट. ठीक आहे, म्हणजे ते दोघं डबल होते हे आपल्याला प्रूव्ह झालं. कळतंय सगळ्यांना की कसं कन्वर्ट करायचं. आता उद्या हेच तुम्ही जे पाहिजे तसं करू शकता. म्हणजे बाकीच्या, एक मी तुम्हाला दोन सांगितले, तर प्रत्येक क्लासची अशीच मेथड असेल. कळलं ना? इंटेजर डॉट, डबल डॉट, ते तुम्हाला जर त्याच्यामध्ये करायचं असेल, म्हणजे उद्या तुम्हाला त्या व्हॅल्यूला बुलियन मध्ये करायचं असेल, ठीक आहे, तर त्याला तीच मेथड आहे की बुलियन डॉट पार्स बुलियन, बुलियन डॉट पार्स बुलियन. ठीक आहे, म्हणजे सेम आहे, एकच, म्हणजे दोन गोष्टी मी तुम्हाला शिकवल्या की उद्या तुम्हाला जेवढे डेटा टाईप आहेत त्या सगळ्यांमध्ये तुम्ही हे कन्वर्ट करू शकता स्ट्रिंगला. ठीक आहे, पण केअर आता कशी घ्यायची आहे लक्षात द्या. जरी सगळ्यामध्ये करू शकतो, तरी जे तुमच्या स्ट्रिंग पेक्षा छोटी गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये तुम्हाला ते करता येत नाही. त्यामुळे स्ट्रिंग हा मोठी गोष्ट आहे. कधी पण हा एक रूलच आहे बेसिक, की तुम्हाला एक मोठं भांड असेल तर मोठ्या भांड्यामध्ये तुम्ही छोट्या भांड्यातली व्हॅल्यू टाकू शकता, पण छोट्या भांड्यातली व्हॅल्यू तुम्ही मोठ्या भांड्यात नाही उलट बोललो ना मी, की अं, छोट्या भांड्या असेल त्याच्यातली व्हॅल्यू तुम्ही मोठ्या भांड्यात टाकू शकता, त्याच्यातली गोष्ट, पण मोठ्या भांड्यातली व्हॅल्यू तुम्हाला छोट्या भांड्यात टाकायला अलाऊ नाही करत, कारण सांडण्याची शक्यता असते. छोट्या भांड्याची तेवढी साईजच नाहीये. त्यामुळे इथं ना कॅरेक्टर मध्ये एकच सिम्बॉल असतो नेहमी. त्यामुळे कॅरेक्टर साठी ही गोष्ट तुम्ही नाही करू शकत. म्हणजे जर तुम्ही कॅरेक्टर डॉट केलं आणि इथं जर तुम्ही पार्सची मेथड शोधली, ठीक आहे, तर इथे तुम्हाला ती पार्स कॅर मेथड नाही सापडणार. आणि तुम्ही स्ट्रिंगला कॅरेक्टरमध्ये नाही कन्वर्ट करू शकत का? कारण मुळातच स्ट्रिंग म्हणजे मल्टिपल कॅरेक्टरचं कॉम्बिनेशन असतं जास्त करून तरी. त्याला परत तुम्ही सिंगल कॅरेक्टरमध्ये कसं घेणार? 150ला तुम्हाला एक कॅरेक्टरमध्ये नाही ना स्टोअर करता येणार. कॅरेक्टर छोटी भांड आहे. त्यामुळे मोठ्या भांड्याला तुम्हाला छोट्या भांड्यात स्टोअर करायला ते अलाउ नाही करत, कारण कॅरेक्टरचे लिमिटेशन आहे ना, एकच एकच तिथे सिम्बॉल पाहिजे. बरोबर, हे लिमिटेशन आहे त्याचं. त्यामुळे इथे हे अलाउड नाहीये. ही पहिली काळजी घ्यायची. हम्म. दुसरी काळजी काय घ्यायची, की असं तुम्हाला इंटिजर मध्ये करायला देतोय, तर करायला देतोय म्हणून काय पण नाही द्यायचं. म्हणजे इथे तुम्ही 150 देताय म्हणून ठीक आहे, पण म्हणून तुम्ही उद्या ही जर स्ट्रिंग असेल श्री, म्हणजे नाव असेल, आणि याला तुम्ही ऍडिशन म्हणजे इंटिजर मध्ये वगैरे कन्वर्ट करा असं नाही म्हणायचं. ठीक आहे, मग कंपायलर एरर देणार, मग इश्यू येणार. ठीक आहे, तर ही एक काळजी घ्यायची की हे कशासाठी करायचं, की ज्याच्या आतमधली व्हॅल्यू ऍक्च्युअली इंटिजर आहे ती फक्त स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंट केली येते. कळलं ना? जसं 150 होतं ते ऍक्च्युली आपल्याला कळतंय बघून की इंटिजर म्हणजे ही व्हॅल्यू न्यूमरिक व्हॅल्यू आहे. इंटिजर म्हणण्यापेक्षा चुकीन बोल, की जी व्हॅल्यू न्यूमरिक आहे, ठीक आहे, त्याला तुम्ही काहीतरी अशात करू शकता. ठीक आहे, किंवा आता जर बुलियनला करायचंय तर हे तुम्ही बुलियनला हा हे नाही वापरू शकत. तुम्ही बुलियन डॉट पार्स बुलियन कधी करू शकतो, तर याची व्हॅल्यू तुम्हाला इथे ट्रू किंवा फॉल्स अशी कुठली तरी एक दिसेल, पण ती ऍज अ स्ट्रिंग आहे, ऍज अ बुलियन म्हणून नाही वापरायचे. तर हे तुम्हाला इज म्हणजे ट्रू आणि फॉल्स व्हॅल्यू कन्सिडर नाही होणार. तर हिला तुम्हाला जर बुलियन मध्ये कन्वर्ट करायची असेल तर तुम्ही करू शकता, पण त्याचं प्री रिक्विजिट काय, की ती ट्रू किंवा फॉल्सच पाहिजे, तेव्हा तुम्ही ते बुलियन डॉट पार्स बुलियन करू शकता. त्यात काहीतरी पॉईंट आहे. न्यूमरिक असेल तर इंट, इंटेजर डॉट पार्स इंट किंवा डबल डॉट पार्स इंट, पार्स डबल करण्यात पॉईंट आहे. पण हा कॉमन सेन्स आहे, हा आपल्याकडे पाहिजे. ठीक आहे ना? तर एवढ्या फक्त या दोन केअर घ्यायच्या हे करताना, की ज्या व्हॅल्यू आहेत ना त्यांना त्याच रिस्पेक्टिव्ह क्लासमध्ये कन्वर्ट करायचं. खरोखर नाव आहे तर त्याला इंटिजर मध्ये किंवा बुलियन मध्ये, किंवा इंटिजर आहे तर त्याला बुलियन, असं करत नाही बसायचं. तर हा कॉमन सेन्स आपल्याकडे असेल असं त्यांनी अज्युम केलं. ठीक आहे, तर हे होतं कन्वर्ट आपण कशामध्ये केलं, तर स्ट्रिंगचं आपण वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये कसं करायचं हे बघितलं. आता उलट बघू. उलट मध्ये काय बघू, तर आता आपले जर दुसरे फॉर्मॅट असतील आणि त्यांना आपल्याला स्ट्रिंग मध्ये करायचं आहे, म्हणजे इंट आहे, त्याच्यानंतर कॅर आहे, त्याच्यानंतर डबल आहे, त्यानंतर बुलियन आहे. ठीक आहे, या सगळ्यांना आपल्याला कन्वर्ट कशामध्ये करायचंय, तर या सगळ्यांना आपल्याला कन्वर्ट करायचंय स्ट्रिंग मध्ये. म्हणजे एक एक करून सगळ्यांना, म्हणजे सगळ्यांना एकदम नाही, पण प्रत्येकाला आपल्याला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करायचं. तर हे कसं करायचं?
तर याच्या मेथड्स आपण बघतोय. ठीक आहे. तर पहिली तर आता ह्याच्यात तुम्ही कुठली पण व्हॅल्यू घेऊ शकता. म्हणजे तुम्ही नॉर्मल इंटिजर जरी घेतलं असं, तरी याला पण तुम्ही स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करू शकता. ठीक आहे. इंटिजर क्लासेस पाहिजे तो अशी काही गरज नाहीये. ठीक आहे. तर आपण एक व्हॅल्यू घेऊ, इंटिजर 20 घेऊ. हम्म? आणि आता आपल्याला याला करायचंय कशामध्ये कन्वर्ट, तर स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करायचंय. आणि आता याला उलटा रूल नाही, तुम्ही इंटिजर म्हणजे कशाला पण तुम्ही करू शकता स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट. ते ट्रू असो, इंटिजर असो, न्यूमरिक असो, काय पण असो. स्ट्रिंग सर्व समावेशक आहे. स्ट्रिंगला तुम्ही कशात पण कन्वर्ट करू शकता. म्हणजे स्ट्रिंग आउटपुट असेल म्हणजे स्ट्रिंग कशालाही तुम्ही स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करू शकता. ठीक आहे. पण स्ट्रिंगला तुम्ही कशात पण कन्वर्ट नाही करू शकत. बरं. म्हणजे स्ट्रिंग जर न्यूमरिक असेल तर तुम्ही त्याला इंटिजर मध्ये कराल. स्ट्रिंग जर ट्रू लिहिलेलं असेल तर तुम्ही त्याला बुलियन मध्ये कराल. असं त्याच्यावर लिमिटेशन आहे. पण स्ट्रिंग कशापासून पण तुम्हाला स्ट्रिंग मध्ये त्याला कन्वर्जन होऊ शकतं. ठीक आहे. हे थोडंसं डोक्यात ठेवा. तर आता बाकीच्यांना जेव्हा तुम्ही हे उलट करत होतात, म्हणजे स्ट्रिंगला इंटिजर मध्ये, फ्लोट मध्ये, बुलियन मध्ये करत होतात, तेव्हा तो क्लास आणि त्या क्लासची एक मेथड तुम्हाला लक्षात ठेवायला लागायची. पण जेव्हा तुम्ही बाकीच्या सगळ्यांना स्ट्रिंग मध्ये करता, तेव्हा तुम्हाला स्ट्रिंग क्लास वापरायचा आहे आणि एकच मेथड वापरायची आहे प्रत्येक वेळेला. त्यामुळे याच्यात काही कन्फ्युजन नाहीये. ठीक आहे. तर तुम्हाला एकच मेथड वापरायची, ती म्हणजे स्ट्रिंग क्लास आणि डॉट. मेथडचं नाव आहे व्हॅल्यू ऑफ मेथड. तर तुम्ही जर इथे बघाल तर तुम्हाला दिसेल व्हॅल्यू ऑफ मध्ये बुलियन पण आहे, कॅरेक्टर पण आहे, कॅरेक्टर अरे पण आहे, डबल पण आहे, फ्लोट आहे, इंटिजर आहे, लॉंग आहे, ऑब्जेक्ट पण आहे. म्हणजे ही सर्व समावेशक मेथड आहे. याच्यामध्ये तुम्हाला वेगळं काहीच लक्षात ठेवायची गरज नाही. जे आहे ते पाठवून द्या. ठीक आहे. आता मी बहुतेक बुलियन सिलेक्ट केलं वाटतं, त्यामुळे असं आलं. पण तुम्हाला आपल्याकडे इंटिजर आहे बरोबर, तर तुम्ही इंटिजरची व्हॅल्यू पाठवून द्या. तुम्ही याची व्हॅल्यू पाठवून द्या. कळत आहे. तर तो काय बनून जाईल, मग स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. ठीक आहे. तर याच्यात तुम्ही असं करू शकता. ठीक आहे. 20 जणी प्रिंट केलं. हम्म. सुरू झालं. बघा 20 आणि 50 मी घेतले होते आणि मी त्याला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट केलं व्हॅल्यू ऑफ मेथड वापरून. आणि जेव्हा मी त्यांच्यात ऍडिशन वापरली, तेव्हा काय झालं, तर 20 + 50 नाही झाली, 70 नाही आलं, तर 2050 आलं. कळलं. म्हणजे थोडक्यात प्रूव्ह झालं की ते स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट झाले. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये हे मी एक दाखवलं तुम्हाला. तुम्ही याच्यासाठी कुठली पण मेथड वापरू शकता. म्हणजे उद्या एखादा डबल आहे, इथे एखादा डबल व्हेरिएबल आहे. डबल सपोज डी इज इक्वल टू 150.34 असं काहीतरी व्हॅल्यू आहे. तर याला तुम्हाला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करायचं आहे. काही फरक पडणार आहे का आपल्याला? आपल्याला काहीच फरक पडणार आहे. तुमच्याकडे तिकडे कुठले पण व्हेरिएबल असू दे, मी फक्त काय करणार, स्ट्रिंग डॉट व्हॅल्यू ऑफ मेथड वापरणार. आणि जी आतमध्ये त्याच्या मला व्हॅल्यू पाहिजे, जी पण व्हॅल्यू तुम्हाला टाकायची ती द्या मला, मी याच्यामध्ये टाकून देतो. ते त्याला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करेल. एवढी ही सर्व समावेशक मेथड आहे, इन्क्लुसिव्ह ऑल. ओके. तर त्याच्यामुळे ही सोपी आहे. तर तुम्हाला डबल टाका, कॅरेक्टर टाका, बुलियन टाका, जे टाकाल ते स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट होऊन मिळेल. जे टाकाल ते स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट होऊन मिळेल. कळलं. तर ही आहे व्हॅल्यू ऑफ मेथड. तर ह्या गोष्टी कळल्या की इंटर कन्व्हर्जन ह्या ऍक्च्युली फ्रेमवर्क मध्ये लागणार आहेत सेलेनियम मध्ये. आता आपण जे कन्सेप्ट शिकतो ते जावाचे कन्सेप्ट आहेत. जावा खूप डीप आहे.
जावाला एक नुसताच जावा करायचं तरी नुसते 60 तास आपल्याला जावा शिकायला पण कमी पडतील. एवढी डीप आहे म्हणजे कोर जावाचा फक्त. तर त्याच्यामुळे जावा मधले सगळे कन्सेप्ट आपण पूर्ण, जसं एक्सेप्शन हँडलिंग मी म्हटलो, ते आपल्याला पूर्ण खणून नाही यायचंय की पूर्ण त्याला हात लावून तळाला. ते पॉसिबल नाहीये. म्हणजे ते जावा डेव्हलपरसाठी ती गोष्ट, आणि ते लोक पण करत नाही तेवढं. पण ते करत असेल तरी ठीक आहे, म्हणजे इट इज अंडरस्टँडेबल. आपल्याला केवढं बघायचंय जेवढं आपल्याला फ्रेमवर्क साठी लागतंय. त्यामुळे हे सगळं जरी आपण कोर जावा शिकलो, तरी उद्या तुम्ही असं म्हणू नका की मी जावा मास्टर बनलो किंवा कोर जावा मास्टर. जेव्हा इंटरव्ह्यू मध्ये विचारतात की तुमची जावाची किती स्किल आहे, तेव्हा त्याच्यानुसारच सांगायचं 6 to 7 वगैरे. कारण विच एव्हर थिंग्स आर नेसेसरी फॉर ऑटोमेशन आय एम मास्टर इन दॅट थिंग. बट अपार्ट फ्रॉम दॅट देर कॅन बी मल्टिपल थिंग्स विच आय एम नॉट doing on regular basis, or I'm not uh, doing that hands on. I'm just aware about those things. असं तुम्ही म्हणू शकता. त्याच्यामुळे ही गोष्ट एक लक्षात ठेवा की आपण कोर जेव्हा वापरतोय, पण याचा अर्थ असा कोणी गैरसमज करून घेऊ नका की आपण कोर जावा मधले कोणतरी मास्टर बनले. पण हा, जर करंट पर्स्पेक्टिव्ह बघितलात, मार्केटमध्ये जे आता जी मुलं आहेत ते सगळे स्टुडंट आणि ज्यांचं नॉलेज आहे त्यांना ते बघता तुम्हाला आपल्याला म्हणजे खूप नॉलेज आहे त्याच्यावर, तसं नका जाऊ. पण कोर जेव्हा पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितलं तुम्ही, तर आपण त्यातला फक्त एक पार्ट बघतोय. जे आपल्याला सेलेनियम मध्ये कुठे अडणार नाही. सेलेनियम मध्ये आपल्याला व्यवस्थित सगळं काम आपलं निभावून जाईल. हे समजण्यापुरतं आपल्याला, हे येण्यापुरतं आपलं जावा याच्यामध्ये होते आपलं, ठीक आहे. त्याचा अर्थ असा नाही, कारण एक्सेप्शन हँडलिंग खूप वास्ट आहे. कलेक्शन फ्रेमवर्क वास्ट आहे, म्हणजे कलेक्शन फ्रेमवर्क कितीतरी लेक्चर जातील, एक्सेप्शन हँडलिंग वर कितीतरी तास जातील. एवढा तो वास्ट आहे. आपण फक्त आपल्यापुरतं बघतोय म्हणून आपलं हे छोटं तुम्हाला दिसतंय, आणि त्याच्यामुळे तुम्हाला समजायला सोपं जातंय, आणि तोच ऍडव्हान्टेज आहे की असं शिकण्याचा. कारण एवढे मटेरियल अवेलेबल आहे नेटवर की सगळं आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला सेलेनियम पर्स्पेक्टिव्ह जेवढं लागतंय असं सांगणारी लोक फार कमी आहेत, की तेवढं पुरतंच. त्याच्यामुळे अननेसेसरी नको त्या गोष्टी आपण शिकतो. मग कन्फ्युजन होतं, आपल्याला समजत नाही, किंवा मग आपण पुढे तिथे स्टक होऊन बसतो. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हे काही न करणं हे समजणं पण खूप गरजेचं आहे. अं, ती क्लॅरिटी थोडीशी आपल्याला राहिली पाहिजे. तर इथे समजून घ्या की हे आपण जरी बघितलं तरी एवढंच नाहीये. आपण फक्त आपल्याला फ्रेमवर्क कन्सेप्ट ऑफ व्ह्यू, सेलेनियम पॉईंट ऑफ व्ह्यू आपण जावाचे पॉईंट सगळे शिकलोय. ठीक आहे. पण ठीक आहे, म्हणजे तुम्ही एक्सप्लेन इंटरव्ह्यू मध्ये त्याचे एक्सप्लेन करू शकता. आता इनहेरिटन्सचे जे पॉईंट्स आहेत, फॉर एक्झाम्पल इनहेरिटन्स करून बोललो, ओप्सचे पॉईंट्स आहेत ते आपण डिटेलमध्ये शिकलो. ते थेरी त्याच्यात आपण कुठं काही कॉम्प्रोमाइज नाही केली, ते आपण डिटेलमध्ये ते पॉईंट्स शिकलो. कारण ते ती फिलॉसॉफी आहे. ठीक आहे. पण बाकीचे जे ऍप्लिकेशन्स आहेत, कलेक्शन फ्रेमवर्क असेल, एक्सेप्शन हँडलिंग असेल, जे काही जावानी प्रोव्हाइड केलेले त्याच्यात रेडीमेड क्लासेस आहेत, आणि ते एवढे वास्ट क्लासेस आहेत, त्याच्यात एवढे मेथड्स आहेत की त्या मेथड सगळ्या नुसत्या बघायलाच आपल्याला तासन तास जातील. तर त्यामुळे त्या गोष्टी आपण एका लेवल पर्यंत करू शकतो. नंतर तुम्हाला जेवढं आपल्याला पाहिजे, जसं फ्युचरमध्ये लागेल तसं आपण एक्सप्लोर करू शकतो. ठीक आहे. पण जी फिलॉसॉफी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग ती मात्र